हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असतील। आजची आपली रेसिपी आहे स्ट्रीट स्टाईल पावभाजी। ही पावभाजी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा। आणि ह्याला मी स्मोकवाला फ्लेवर दिलेला आहे, तर त्याच्यामुळे ही पावभाजी खूप सुंदर आणि खूप चविष्ट होते। तुम्ही एकदा नक्की स्मोक देऊन पावभाजी अशा पद्धतीने करून बघा। चला आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी लागणारे साहित्य: ओले वाटाणे, शिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर आणि कोथिंबीर, मीठ, आपला काश्मीरी लाल मिरची पावडर, आलं लसूण, टोमॅटो, कांदा आणि आम्ही बीट घेतले खिसून कलरसाठी। जर तुम्हाला बीट नसेल पाहिजे तर तुम्ही कलर यूज करू शकता। एक लिंबू, बटर आणि पावभाजी मसाला। हा तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घेऊ शकता। मी बादशाहचा घेतला, आमच्या इकडे हा अवेलेबल होता। तर पहिले आपल्याला आपले ओले वाटाणे, बटाटा आणि फ्लॉवरला एक शिट्टी घ्यायची आहे कुकरमध्ये। तर आता मी हे शिट्टी द्यायला ठेवते। आता बटर पूर्ण मेल्ट करून घ्यायचं। पावभाजी म्हटलं तर बटर हा येतो, तर बटर घालायला कंजूसी नाही करायची। बटर पूर्ण आपलं मेल्ट झाले, तर यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालते। पेस्ट थोडी परतवली की आता आपल्याला याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा। कांदा परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये टोमॅटो घालते। मी याच्यामध्ये गाजर नाही घेतला, तुम्ही गाजर पण घेऊ शकता। गाजर पण मग कुकरला एक शिट्टी। आता हा कांदा आणि टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे। गॅस आपला एकदम स्लो ठेवायचा। आता मी याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकते। मीठ घातल्याने कांदा टोमॅटो लवकर शिजतो। आता कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ शिजले। आता याच्यामध्ये मी चॉप केलेली शिमला मिरची घालून देते। पूर्ण मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची। शिमला मिरची पूर्ण अशी मऊ झाली पाहिजे। आता ही कच्ची आहे अजून। आता ही भाजी आपली शिजली आहे, आता थोडी मॅश करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपला किसलेला जो आम्ही बीट आहे ना, हा घालायचा। हा आपण कलरसाठी मी घालते। जर तुम्ही फूड कलर घालत असाल तर ते सुद्धा घालू शकता, रेड कलर। जास्त नाही बीट घालायचं, मग जास्त लाल होईल भाजी, खूप अशी लाल लाल दिसेल। आणि मग थोडंसं बीट घालायचं। बघा कलर आला। आता जे मी कुकरला ही भाजी उकळून घेतली आहे, त्याचा स्टॉक मी व्हेजिटेबल स्टॉक हा थोडा आपण वेगळा काढून ठेवायचा। भाजी आपल्याला घट्ट किंवा पातळ करायची असेल तर आपण स्टॉक यूज करायचे। तोपर्यंत मी मॅशरने ही भाजी पण मॅश करून घ्यायची। पूर्ण ही भाजी आपल्याला मॅशरने आता मॅश करून घ्यायची। त्याच्यामध्ये मला जमत नव्हतं, मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतले। पूर्ण असं मॅश करून घ्यायचं। आता हे पण आपला एकदम मस्त शिजला। आता यामध्ये मी पावभाजी मसाला एक मोठा चमचा घालून घेते आणि आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं।
आता जी आपण ही मॅश केलेली भाजी आहे ही याच्यामध्ये घालायची आणि हे पूर्ण मिक्स करायचं. आता हे पूर्ण मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये जो आपण व्हेजिटेबलचा स्टॉक काढलेला ना तो थोडासा मी ओतून घेते. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कुठलाही कलर नाही घातलेला, पण कलर एकदम छान आलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर घालू शकता, पण मी नाही घातलेला. बीटचा आणि आपल्या काश्मीरी मिरची पावडरचा कलर त्याला चांगला आलाय. आता याला 10 मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपली पावभाजी एकदम रेडी झाली. मी इकडे आता कोळसा गरम व्हायला ठेवले. मी याला स्मोक देणार आहे. स्मोक ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. इथे मी बटरचा स्मोक देते, तुम्ही तुपाचा पण देऊ शकता. लगेच झाकून ठेवा. तुम्ही बघू शकता आता आपला स्मोक झालेला आहे देऊन. हे मी बाजूला करते. आता इथे मी पाव गरम करते. बटर घालून घ्यायचं. आता रेडी आहे आपली पावभाजी. ह्याला स्मोकी फ्लेवर दिल्याने ना खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की याला स्मोक देऊन बघा.